कोणत्याही ऋतूमध्ये छानच लागतं असे हे टोमॅटोचं सार, ते पण मालवणी पद्धतीमध्ये आज मी दुपारच्या जेवणाला बनवलं होतं आणि बाबा होते जेवणाला, तर त्यांच्या पण प्रतिक्रिया तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्यामध्ये ऍड केले होते या व्हिडिओमध्ये. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते रेसिपी कशी बनवली आहे ती. तर यासाठी मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. शक्यतो पिकलेलेच घ्या, त्याने चव खूप छान येते पदार्थाला. सुरुवातीचा देठ आपल्याला काढून घ्यायचा आणि एक काप मारून अशा पद्धतीने चारही आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचे आहेत. कच्चा घेऊ नका, त्याने एकदम तुरट चव येते साराला. तर ती आपल्याला जी आंबट तिखट चव हवी आहे ना, ती साराला येत नाही जर कचवट आपण टोमॅटो घेतले तर. त्यामुळे पिकलेलेच टोमॅटो घ्या. असे चारही आपण कापून घेतलेले आहेत. कुकरमध्ये मी लावणार आहे, तर भात बनवायचं होतं, तर त्याच्यासोबतच मी टोमॅटो शिजवून घेणार आहे. खालच्या डब्याला लावू नका, त्यामुळे पाणी जातं कुकरचं. नेहमी वरचा डबा ठेवा, पाणी घालायची गरज नाही. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर होतोय तोपर्यंत आपण वाटण काढून घेतलेलं आहे. तर इथे एक पूर्ण नारळ मी इथे वापरलेला आहे. शक्यतो सुका घ्या, गोड असतो नारळ तो, कारण त्यांनी वाटणाला आणि आपली जी रेसिपी जी बनवतो आहे त्याला चव खूप छान येते. ते एवढा आकाराचा म्हणजे 30 रुपये, म्हणजे 25 ते 30 रुपयाचा जो नारळ मिळतो तो अख्खा पूर्ण किसलेला आहे मी. आणि मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर अख्खा कांदा घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 7 ते 8 बेडगी मिरची, 1 चमचा धणे आणि चिंच आवर्जून घाला आणि हळद घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला कुकरही थंड झालेला आहे, सालं काढून घ्यायची टोमॅटोची. आणि गरम असताना मिक्सरमध्ये शक्यतो वाटू नका, फॅन चालू करूनच मी ही प्रोसेस करते. नंतर मॅश थोडंसं करायचं आहे, जेणेकरून त्याचं तापमान थोडं खाली येईल आणि आपण वाटायला सोपं पडेल आपल्याला. तर मॅश करून साईडला ठेवलेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आता इथे तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर तुम्ही एव्हरेस्टचा तिखा मसालाही वापरू शकतात. 1 चमचा भरून आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि आपण जे मॅश केलेले टोमॅटो होते ते यात घालायचे. सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटायचे आणि जितकं लागेल तितकं थोडं थोडं करून आपल्याला छान अशी जितकं बारीक वाटता येईल तितकं आपल्याला बारीक वाटायचं आहे. एवढ्या. आता पटकन आपण फोडणीची तयारी करूया. यासाठी मी इथे पसरट कढई घेतलेली आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतला आहे. 1 चमचा मोहरी घालायची आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली की 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे इथे. जिरंही छान फुललं की त्यावरती आपण 1 छोटा चमचा मेथी दाणा घातलेला आहे. त्याने खूप छान चव येते, तर आवर्जून घाला. यानंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. मला हवं असल्यास इथे छोटा टोमॅटो बारीक चिरून घालू शकतात फोडणीमध्ये, त्याने पण खूप छान चव येते. आणि 1 ते 2 लसूण पाकळ्या पण बारीक ठेचून अशा तुम्ही किंवा चिरून घालू शकतात फोडणीमध्ये. 1 डाऊल आपण इथे वाटण घातल्यानंतर लगेच झाकण बंद करायचे, जेणेकरून जो तडक्याचा अरोमा असतो, जो आपण फोडणी घातलेला जो स्वाद असतो तो पूर्ण वाटणामध्ये उतरला पाहिजे. त्यासाठी अर्धा मिनिटं थांबल्यानंतर झाकण बाजूला आणि आपण सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचे. नारळ खूप छान होता, त्यामुळे असं भरपूर वाटण तयार झालेलं आहे. शक्यतो टोमॅटोचं सार हे दाटसरच, म्हणजे एकदमच दाटसर नाही, थोडं दाट असलेलं चांगलं असतं. एकदम पाणी असलं ना की ती चव येत नाही त्या साराला. तर तुम्हाला जिथे कन्सिस्टन्सी तितकी पाहिजे तितकं पाणी ऍड करा. चवीनुसार मीठ घाला. इथे मी 2 वेळेसाठी मी हे सार बनवले आहे 6 माणसांपुरतं. तुम्हाला माणसं कमी असतील घरामध्ये तर तुम्ही अर्धा कवड नारळाचा वापरला तरीही चालेल. शेवटला इथे मी अर्धा चमचा गुळाची पावडर, म्हणजे गुळ पावडर घातलेली आहे. त्याने पण आंबट तिखट गोड अशी चव येते छान या साराला. आणि मस्त उकळी येऊ द्या. जर तुम्ही टेस्ट करून बघाल आणि तुम्हाला वाटते की चिंच कमी पडली आहेत किंवा छान असं आंबट सार झाला नाही आहे तर 2 ते 3 आमसुलं पण तुम्ही घालू शकता शेवटला, त्यांनी पण खूप छान चव येते. तर या पद्धतीने एकदा करून पहा. दुपारी हे सार तुम्ही बनवलं तर ह्याच्यासोबत कोणती भाजीची पण गरज लागत नाही. भरपूर कोथिंबीर घाला. माझ्याकडे थोडीच होती त्यामुळे मी तीच घातली आणि सर्व केलेलं आहे. तर तुम्ही उद्या करून बघा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.